आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी पंडित दीनदयाळ नावाची जी योजना चालू केलेली आहे, शहराच्या ठिकाणी शिक्षण घेत असलेला जो विद्यार्थी आहे त्याची राहण्याची जेवणाची व्यवस्था व्हावी म्हणून ही योजना चालू केलेली आहे. परंतु जी 40,000 विद्यार्थी लाभ घेतात त्याच्यापेक्षाही विद्यार्थी संख्या वर्षानुवर्ष वाढत असते. आम्ही निवेदन दिले, मिटिंगा भरपूर घेतल्या, परंतु वर्ष झालं आज मार्च एंडिंग आली तरी ती 40,000 वयाची अट रद्द झाली नाही. आणि त्यासोबत आज 30-40,000 विद्यार्थी योजनेपासून वंचित आहे. आज त्या पोरांना वर्षभर खूप संकटांना सामोरे जावं लागतं. आजच्या राहण्याची जेवणाची व्यवस्था नसल्यामुळं ते घरी असतात आणि परीक्षेचा कालावधी असल्यावरती शहरात ठिकाणी येतात, बस स्टँडवरती झोपतात आणि पेपरला जातात. ही परिस्थिती आहे. त्याचसोबत जी वयाची अट आहे 30 वयाची ती अट रद्द करण्यात यावी. त्याचसोबत 40,000 विद्यार्थी लाभ घेतात, ती अट रद्द करून सरसकट सगळ्या विद्यार्थ्यांना लाभ मिळावा. त्यासोबत ही योजना ग्रामीणच्या ठिकाणी तालुक्याला लागू व्हावी यासाठी सर्व विद्यार्थी आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांच्या छाताडावरती आज बसलेले आणि त्याचा न्याय मागण्यासाठी आलेले. जोपर्यंत GR निघत नाही तोपर्यंत एकही विद्यार्थी जाणार नाही. उद्या राज्यभर जेवढे प्रकल्प कार्यालय ATC कार्यालय तिथे सगळे विद्यार्थी जाऊन तिथं न्याय मागतील. नाव आपलं? लकीभाऊ जाधव, राष्ट्रीय युवा अध्यक्ष, अखिल भारतीय आदिवासी परिषद.